जय गजानन श्री गजानन पूजेविधी चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण श्रींच्या कृपेचा एक अद्भुत अनुभव ऐकणार आहोत। हा अनुभव आहे दीपक महाकाळे राहणार खामगाव यांनी लोकमत वृत्तपत्रामध्ये प्रकाशित केलेला हा अनुभव आहे। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या अनुभवाला। सोमवार 20 जुलै 2009 सकाळीच मामे भावाचा आम्ही दोघं येतो आहे तेव्हा तू आणि आत्या 10 वाजता दवाखान्यात पोचा असा फोन आला। आंघोळ आणि गजानन विजय ग्रंथाचे अध्याय बाकी होते तेव्हा आई बोलली लवकर तयार हो दवाखान्यात पोचायचं आहे। मी म्हणालो अगं आजचा अध्याय तर शेवटी तयारी झाली। गाडी काढणार तोपर्यंत दादांचा फोन आला, दवाखान्यात येऊ नका आम्हीच काम झाल्यामुळे घराकडे येतो। तेव्हा फक्त दूध आणायचे म्हणून घराबाहेर पडलो। दूध घेतले आणि गाडी टर्न करणार तेवढ्यात मागील बाजूने एक दुचाकी प्रचंड वेगाने माझ्या गाडीवर आदळली। क्षणातच खाली पडलो। गाडीचेही नुकसान झाले। आसपास लोक जमा झाले, त्यांना वाटले हातपाय तुटले असतील। मात्र श्रींचा चमत्कार बघा, खाली पडलो पण जराही खरचटलं नाही किंवा कपडे फाटले नाहीत, भानही गेले नाही। लगेच ताडकन उभा राहिलो। गाडीचे बरेच नुकसान झाले, तो भाग निराळा। कदाचित श्रींचा आशीर्वाद नसता अथवा अध्याय न करता गेलो असतो तर माझे हाल काय झाले असते हे कल्पनेनेच करवत नाही। यामुळे मात्र माझी व माझ्या परिवाराची गजानन महाराजांची श्रद्धा आणखी दृढ झाली। नित्यनियमाने रोज 2 अध्याय घेण्याचा संकल्प सुरू राहणारच। तेव्हा श्रींवर श्रद्धा ठेवा, फळ मिळेल एवढे नक्की। भक्तांनो, हा अनुभव आपल्याला एक गोष्ट नक्की सांगून जातो। श्रींवरची श्रद्धा मनापासून असेल तर संकटाच्या काळातही भक्ताला त्यांच्या कृपेची जाणीव होते। या अनुभवामध्ये अपघात मोठा झाला, गाडीचे नुकसान झाले, पण भक्ताला साधे खरचटले देखील नाही, कपडे फाटले नाहीत आणि तो लगेच उभा राहिला। भक्ताच्या मते हा सगळा श्रींच्या कृपेचा अनुभव आहे। गजानन महाराजांच्या चरणी मनापासून श्रद्धा ठेवणाऱ्या प्रत्येक भक्ताला त्याच्या कृपेचा अनुभव वेगवेगळ्या प्रकारे येत असतो। म्हणूनच या अनुभवाच्या शेवटी भक्ताने सांगितल्याप्रमाणे श्रींवर श्रद्धा ठेवा, फळ मिळेल एवढे नक्की। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये गण गण गणात बोते लिहायला विसरू नका। धन्यवाद।